हां हे स्टार्ट केलं आहे ना, इथेला दाबायचं परत. आणि शालेय व्यवस्थापन समिती जिल्हा परिषद शाळा बांधून संयुक्त विद्यमानाने आयोजित शाळा पूर्ण तयारी या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व पालकांचं, सर्व नवीन बालगोपाळांचं आणि आमच्या शाळेच्या या शिक्षकांचं या ठिकाणी मी शब्दसुमनाने स्वागत करतो. आजचा जो आपण कार्यक्रम या ठिकाणी राबवतो आहे, हा कार्यक्रम फक्त आपल्या माणूसमध्येच राबवला जातोय असं नाही, तर हा कार्यक्रम महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावागावामध्ये आज राबवला जातो आहे. मग ती शाळा सरकारी असो की खासगी असो, शाळा पूर्व तयारी अभियान हे प्रत्येक ठिकाणी राबवलं जात आहे. आणि या शाळा पूर्व तयारी अभियानाचा मुख्य उद्देश जो काही आहे तुम्ही कार्यक्रमामध्ये सांगितलं, पण कार्यक्रम म्हटलं की कार्यक्रमाला अध्यक्षाची गरज असते. आणि आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख अध्यक्ष म्हणून आपल्या गावचे सरपंच आदरणीय श्री उदयश्वर पाटील आपल्याला लाभलेले आहेत, त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. त्याबरोबर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष योगेश महाराज, शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष आमचे सुरेश सहकारी आदरणीय शरद कासले सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर भैया भाऊ ठाकूर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर आपल्या गावच्या पोलीस पाटील या ठिकाणी आहेत. आणि आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका मॅडम यांचे आणि शब्दसुमनाने स्वागत करतो. प्रथमतः आलेल्या सर्व पाहुण्यांना मी विनंती करतो की या ठिकाणी सरस्वतीचं आपण पूजन करायचे, तर त्यांनी सरस्वतीचं पूजन करावं. अध्यक्ष महोदय, व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष कृपया या आणि सरस्वतीचं पूजन करा. हाय तिथंच ठेवलंय. बटन त्याचं सर इकडे एक इथं असेल. बने का ते सगळे ते मधलं? हां नाही बस. मान्यवर या ठिकाणी सरस्वतीचं पूजन करीत आहेत. आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून विद्येची आराध्य दैवत सरस्वती ज्यांच्या पूजनानंतर आपण या शुभ कार्यास सुरुवात करणार आहोत. शाळेत प्रवेश घेऊ इच्छिणारी नवीन चिमुकली या ठिकाणी बघा एक छान माझी शाळा मराठी शाळा नावाचं लेबल आपल्या खांद्यावर लावून उभी आहे. सरस्वतीचं पूजन करीत आहेत शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष आदरणीय शरद कासले सर. कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून सगळेजण उपस्थित राहिले त्याबद्दल शाळेच्या वतीने मी त्यांचे आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर पोलीस पाटील आपल्या गावच्या पोलीस पाटील रुपालीताई बैसाने या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिल्यात त्याबद्दल त्यांचं शब्दसुमनांनी या ठिकाणी स्वागत आहे. सरस्वतीचं पूजन या ठिकाणी झालेलं आहे. आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय ललिता बोरसे मॅडम या सुद्धा सरस्वती पूजन करीत आहेत. यानंतर कार्यक्रमात
उपस्थित सर्व मान्यवर, प्रमुख पाहुणे, कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपल्या गावचे सरपंच आदरणीय मुलीश्वर पाटील यांचं स्वागत आमच्या शाळेतील ज्येष्ठ शिक्षक कमलाकर भोई सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. सगळ्यांनी टाळ्या वाजवायचे त्याचबरोबर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष योगेश महाजन यांचं स्वागत धनंजय पवार सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. फॅन चालू ठेवा, चालू ठेवू. त्यानंतर शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष यांचंही स्वागत कमलाकर भोई सर करतील. सगराप्पा यांचं स्वागत कमलाकर भोई सर करतील. त्यानंतर भैया भाऊंचं आमचे त्यानंतर आपल्या गावचे नागरिक भैया भाऊ सर यांचं स्वागत दीपक पाटील सर करतील. त्यानंतर आपल्या गावच्या पोलीस पाटील रुपलते पैसाने यांचं स्वागत मुख्याध्यापिका मॅडम यांनी करावं. प्रतिभा मॅडमांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. मॅडमांचं आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका बोरसे मॅडम यांचं स्वागत कविता महाजन मॅडमांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपल्या अंगणवाडीच्या ज्येष्ठ ताई यांचं स्वागत या ठिकाणी रंजना मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करतो. कार्यक्रमासाठी सगळ्यांनी आम्हाला खूप मदत केली आणि आमच्यासोबत ट्रेनिंगला सुद्धा ते होते शाळा पूर्ण तयारीच्या. त्यांचं स्वागत आमच्या मुख्याध्यापिका बोरसे मॅडम करतील. ओके येस सर ताई घ्या मॅडम, एक एक जण घ्या. रंजना मॅडम तुम्ही पुढचं सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या सगळ्यांचं स्वागत या ठिकाणी गुलाब पुष्प देऊन करण्यात येत आहे. शाळेच्या प्रत्येक कार्यामध्ये त्यांचं आम्हाला खूप त्यांचं पण सहकार्य मिळतं. या तुम्ही पण सर तुमचं या मॅडमांचं पण आम्ही करतो सांगा तसं. बरोबर. ज्योतिताई त्या ताई पण राहिल्या का? ठीक आहे घ्या ना घ्या ना घ्या ना. त्या मॅडम राहिले. काय म्हणते? मॅडमांचाही सत्कार त्यांना करायचा आहे. बरोबर आमच्या अंगणवाडीमध्ये मॅडमांचाही माहिती जात तर त्यांनी सुद्धा या गुलाब पुष्पाचा मान या ठिकाणी घ्यायचा आहे. घ्यायचं घेऊन घ्या. सगळ्या
या हाय घ्या. सगळ्या ग्रुपमध्ये या ना एकदाच. एक क्लिक इथं करायचं व्हिडिओमध्ये आलं असेल तर. व्हिडिओमधनं क्लिक करता येतं. हां या प्रतिभा मॅडम. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये प्रत्येकाचा सन्मान वेगवेगळी होतोय. आता कविता मॅडम आहे. काम सर एक महिला पालक पुरुष पालक. त्याचबरोबर या ठिकाणी खरे कार्यक्रमाचे जे आदरातिथ्य आहेत ते आहेत आपल्या गावातले जे प्रवेश पात्र विद्यार्थ्यांचे पालक या ठिकाणी आलेले आहेत. तर त्यांचाही आम्ही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये कोणातरी एक महिला आणि एका पुरुषाचा सन्मान करू इच्छितो. तर पुरुषांमध्ये काका तुम्ही यापुढे. तर या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये पालकांचा सन्मान आम्ही आपल्या गावचे सरपंच आदरणीय गुलेश्वर पाटील यांच्या हस्ते करू इच्छितो. त्यांचं स्वागत या ठिकाणी गुलेश्वर पाटील यांनी करावं विनंती करतो. त्यांच्यासोबत आलेला पाल्य पण. तुमच्यासोबत पाल्य कोण आलंय तुमच्यासोबत? सोबत कोण आलंय? आलंय. चल कोण आहे? ही का? चल बेटा चल पुढे चल बेटा. हा टोपी देऊन द्यायची डोक्यात. थांब बेटा एक मिनिट. हां हां ना नाही सगळ्यांनी टाळ्या वाजवायचे. एका नवोदित स्वागत करतो आहोत आणि त्यांच्या पालकांचं पण स्वागत या ठिकाणी सरपंच साहेब करतायत. तर खूप खूप ए बेटा इकडे बघ. आहे. हां बस. व्हेरी गुड. चला त्यानंतर हिच्या सोबत कोण आहे? तुम्ही पण येऊन जा दादा. हिच्या सोबत कोण आहे? या तुम्ही पण येऊन जा. त्यांचं पण स्वागत. थांब बेटा थांब. त्यांच्यासोबत तुमचं हां त्याला पण घेऊन का सोबत. त्यानंतर या आमच्या आपल्या गावच्या पोलीस पाटील रुपालीताई यांनी या नवगताचं पुढच्या नवगताचं स्वागत करावं असं मी त्यांना विनंती करतो. आपल्या शाळेची जी मुलं आज शाळेत प्रवेशित होत आहेत पहिल्या वर्गासाठी, खऱ्या अर्थाने त्यांचा स्वागत सन्मान या ठिकाणी करणं आवश्यक होतं. इकडे बघ बेटा. तिचं आहे ना ते काढून. त्यानंतर तुमचं ताई या तुमचं कोणी आहे? बोलून घ्या त्यांना. इकडे बघ बेटा. ठेवलेला आहे आणि खरंच सुज्ञ पालक आहेत ते त्या ठिकाणी आज उपस्थित राहिलेले आहेत. कारण आम्ही गावात प्रभात फेरीही काढली, प्रत्यक्ष पालकांनाही येऊन भेटलो आणि जे पालक या ठिकाणी पोहोचले खरंच त्यांचाच या ठिकाणी स्वागत आहे. मनापासून तिथे उपस्थित राहिले. घेणार आहोत त्यांचं स्वागत गोरसे मॅडम करतील. ज्याप्रमाणे विश्वसुंदरीचा किताब घेताना मुली अशा सगळी सोडून येतात त्या प्रकारचं चित्र पण या ठिकाणी विद्यार्थ्यांचं दिसतंय आणि हसत खेळत या ठिकाणी त्यांचं स्वागत मान्यवर करत आहेत. त्यानंतर कोण राहिले पालक? या ताई तुम्ही राहिलेत ना? या 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 राजू बघा. या या चला चला.
चल बेटा. चला या. चला. टोपी घालून घे बेटा व्यवस्थित. मॅडम तुम्ही जे जे राहिले त्यांना बोला या. त्यांचं स्वागत या काही संगीताताई त्या नवगताचं आणि त्याच्या पालकाचं या ठिकाणी स्वागत करत आहेत. हो. वरच्या याला बी आटकून चालेल नसतं. हाताने पकडून ठेव बेटा एका साईडने. ओके ओके. वा 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 वा. वत्सलाताई या ठिकाणी स्वागत करतात नवगताचं. गुलाब पुष्प देऊन. इकडे बघ बेटा इकडे बघा. हा राहू द्या चला. त्यांचं स्वागत छगनप्पा यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. दोरा लावून बेटा खाऊन. सर्व बाळगोपाळांचं या ठिकाणी स्वागत आहे. अजून कोणी काही राहिलेले आहेत बरोबर. कोणी बाकी काय मागच्या लागून राहिले. ओके चला प्रत्यक्ष कार्यक्रमाला सुरुवात करूया. सगळ्यांनी शांत बसा. घेणारी मुलं जागेवर बसा. कार्यक्रमाची रूपरेषा तुम्हाला नीट ऐकून घ्यायची आहे. त्यानंतर प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरुवात होईल. सगळ्यांनी हाताची गिरी घाला. तोंडावर बोट ठेवा. मुलांनी बोलू नका कोणी. कोविड-19 या महामारीचा सर्वच घटकांवर परिणाम झाला. लहान मुलांनाही या जागतिक महामारीवर बंदिस्त करून टाकलं होतं. याचा परिणाम मुलांच्या शिक्षणावर सुद्धा झालेला आहे. काही मुलं एका शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीत दाखल होती, पण प्रत्यक्षात त्यांना अंगणवाडी किंवा बालवाडीचा अनुभव घेण्यात आलेला नाही. या मुलांची व्यवस्थितपणे शाळापूर्व तयारी होणे फार गरजेचे आहे, ज्यामुळे पुढे जाऊन त्यांना वाचन लेखन शिकताना कोणतेही अडथळे येणार नाही आणि ते व्यवस्थितपणे शिकू शकते. यासाठी मार्च, मे आणि जून 2022 मध्ये आपण सर्वांनी मिळून शाळा पूर्व तयारी अभियान महाराष्ट्रभर राबवायचे आहे. या अभियानात गाव पातळीवर मुलांचे पालक, ग्रामपंचायत, अंगणवाडी, शाळा आणि स्वयंसेवक यांची मुख्य भूमिका असणार आहे. आपण समजून घेऊ की या अभियानाचं स्वरूप नेमकं काय असणार आहे आणि आपल्याला नेमकं काय करायचं आहे. सगळ्या पालकांनी आणि उपस्थित या ठिकाणी स्वयंसेवकांनी सुद्धा लक्ष देऊन ऐकायचं मी काय सांगतोय ते. आपल्याला काय करायचंय. स्टेप 1 मध्ये आपल्याला इयत्ता पहिली दाखल होणारी जी मुलं आहेत त्यांची नोंदणी करायची आहे. इयत्ता पहिली दाखल होणाऱ्या मुलांच्या घरी जाऊन त्यांच्या पालकांना आजच्या या मेळाव्याविषयी आपल्याला माहिती द्यायची होती आणि आम्ही प्रत्यक्ष पालकांच्या घरी गेलो. काही विद्यार्थ्यांचे जवळपास 25 विद्यार्थ्यांचे आम्ही ऍडमिशन सुद्धा करून घेतलेले आहे. त्यानंतर इयत्ता पहिली दाखल होणारी जी मुले आहेत त्यांच्या पालकांशी संपर्क साधल्यानंतर 4 ते 5 पालकांची मिळून आपल्याला गट बनवायचे आहे आणि इयत्ता 6वी ते 10वीच्या मुलांना लहान मुलांचे सर्व मिळवण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करायचे आहे. म्हणजे गट बनवल्यानंतर 5 पालकांचा एक गट बनवून आपल्याला त्यांच्यासाठी एक साहित्याचा किट आपल्याला द्यायचा आहे जे आम्ही तुम्हाला देणार आहोत आणि त्या किटचा उपयोग करून आपल्याला विद्यार्थ्यांना सुट्ट्यांमध्ये काही भाग शिकवायचा आहे. सोपा शाळा गाव वस्ती स्तरावर शाळा पूर्व तयारीचा पहिला मेळावा आपल्याला आयोजित करायचा आहे. शाळांना सुट्ट्या लागताना आता आपण आयोजित केला आहे बघा. 1 मे पासून आपल्याला शाळांना सुट्ट्या लागणार आहे आणि उन्हाळी सुट्टी आपल्याला मिळत असते. आपल्याला सगळ्यांच्या मदतीने पालकांसाठी व मुलांसाठी मेळाव्याचं आयोजन करायचं आहे.
या मेळाव्यात विविध क्रियांद्वारे पालक आपल्या मुलांकडून कशा प्रकारे शाळा पूर्वतयारी करून घेऊ शकतात याबाबत समजावून सांगायचं आहे. इयत्ता पहिली ते 8वी होणाऱ्या सर्व मुलांना शाळा पूर्वतयारीचा एक संच दिला जाईल जो आम्ही देणार आहोत. पालकांना विकासपत्राच्या मदतीने कृती समजावून सांगण्यात येतील. आम्ही एक विद्यार्थ्यांचं विकासपत्र बघून घेणार आहोत तुमच्या समोर पालकांच्या उपस्थितीमध्ये आणि पालकांनी त्या ठिकाणी काय करायचं आहे त्या क्रिया सुद्धा समजावून सांगणार आहोत. त्यानंतर स्टेप 3 मध्ये मेळाव्यानंतर पालक आणि मुलांकडून शाळा पूर्वतयारी करायला सुरुवात होईल. या दरम्यान आठवड्यातून एकदा पालक गटांना कृती कशा कराव्यात याबद्दल मार्गदर्शन आम्ही करणार आहोत. मे ते जून या दरम्यान 10 ते 12 वेळा आपण पालक गटांना भेट देणार आहोत. आयडिया कार्डच्या मदतीने आपण पालकांना मार्गदर्शन करणार आहोत. लक्ष द्या. सुट्ट्यांच्या कालावधीमध्ये जो कार्यक्रम चालणार आहे त्याची प्रत्येक टेबलवर या ठिकाणी प्रत्येक स्टॉलवर तुम्हाला माहिती मिळेल. या ठिकाणी एकूण 7 स्टॉल लावण्यात आलेले आहेत. त्या 7 स्टॉलवर आमचे प्रतिनिधी बसलेले राहतील. तुमचे विद्यार्थी त्या प्रत्येक स्टॉलवर पोहोचतील तुमच्या पालकांसोबत आणि त्या ठिकाणी तुमच्या विद्यार्थ्यांच्या काही अभ्यासाच्या नोंदी आम्ही करणार आहोत. त्या ठिकाणी त्यांना काही अक्षर कार्ड, शब्द कार्ड, काही चित्र रंगवणे, वस्तू मोजायला लावणे, त्यांचं वजन मोजणे, उंची मोजणे या काही क्रिया आम्ही या ठिकाणी करणार आहोत. या क्रिया केल्यानंतर आम्ही तुम्हाला एक साहित्याचं किट सुद्धा देणार आहोत. ते किट तुम्ही सुट्ट्यांमध्ये तुमच्या मुलांसाठी वापरायचं आहे. अतिशय चांगला अभ्यास या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे. आता प्रत्यक्ष कार्यक्रमाला सुरुवात होईल त्याआधी एक रेबिन या ठिकाणी बांधलं जातंय आपल्या या दरवाजाला. कारण शाळा पूर्वतयारीचा जो हा कॅम्प या ठिकाणी सुरू होतोय याचं उद्घाटन प्रत्यक्ष उद्घाटन जरी झालं असलं तरी रिबीन टाकून एक दुय्यम उद्घाटन या ठिकाणी होणार आहे. तर ते रिबीन या ठिकाणी बांधण्यात यावं मी विनंती करतो. आणि चुरमुळी सुद्धा नाही फक्त जे मान्यवर सभामंचाकडे सगळ्यांनी यायचंय आणि आपल्या स्थानावर विराजमान व्हायचंय. मी पुन्हा आभार व्यक्त करतो या सर्व मान्यवरांचा की त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन आपली उपस्थिती लावली आहे. चला सगळ्यांनी आज या मेळाव्यासाठी उपस्थित 5 स्वयंसेवकांचं सुद्धा मी स्वागत करू इच्छितो. त्यांचं महत्वाचं कार्य असणार आहे. त्या 5 स्वयंसेवकांची नावं या ठिकाणी सांगतोय. त्या 5 स्वयंसेवकांचं आपण गुलाब पुष्प देऊन सुद्धा स्वागत करून घेऊया. कार्यक्रमाच्या आपण कंटिन्यू करू. चेतन आली आहे का? चेतन नाही जात. वैशाली अरुण सोनवणे हे पुढे स्टेजवर मी गुलेश्वर भाऊंना या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत करावं. त्यानंतर वैष्णवी जितेंद्र नागपूर हिचं सुद्धा स्वागत गुलेश्वर भाऊंनी करावं अशी विनंती करतो. त्यानंतर गुलेश्वर भाऊ त्या सगळ्या 5ही स्वयंसेवकांचं स्वागत करणार आहे. निकिता सुप्रांकोळी, त्यानंतर सानिका भैयारकोळी ही सानिका बारावीची विद्यार्थिनी सानिका परीक्षा दिल्या आहे. आणि त्यानंतर मानसिक देवेंद्र पाटील 5वी शेवटची स्वयंसेविका. या 5ही स्वयंसेविकांचा या कार्यक्रमामध्ये महत्वाची भूमिका असणार आहे. दोघांनी त्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत करून घेतलेलं आहे. आता कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत. त्याआधी मी तुम्हाला सूचना देतो की एक आयडिया कार्ड पालकांसाठी जो वापरायचा आहे ते कार्डचं जो एक मंच आहे आणि 5 पालक पालकांना मार्गदर्शन करतील. आणि आता प्रत्येक टेबलवर जे प्रवेश पात्र विद्यार्थी आहेत ते आणि त्यांचे पालक एका एक करून टेबल क्रमांक 1 दोन शब्द आपल्या कार्यक्रमाला ते शुभेच्छा देऊ इच्छितात आणि आपल्याला त्यांचं सहकार्य नेहमीच लागणार आहे. तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं दोन शब्दात बोलून पाहिजे.
शाळापूर्व तयारी व्यवस्थित पार पाडली. त्याच्या सर्व कार्यक्रमाला पालकांनी चांगलं सहकार्य केलं. सर्व उपस्थित आहे त्याबद्दल आम्ही सर्वजण आभारी. शाळापूर्व तयारीच्या आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपली शाळा ही एक नंबर येईलच. कुठल्याही परिस्थितीत काही चिंता करायची काम नाही. बघा, खूप मोठा आत्मविश्वास आपल्या सरपंच साहेबांनी आपल्याकडून केलेला आहे आणि नक्कीच आपण त्यांच्या अपेक्षांची परिपूर्ती करणार आहोत. आता शालेय व्यवस्थापन समितीचे प्रत्यक्ष कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. मान्यवर तुरंत निरीक्षण करतील. आपल्यासाठी थोडा वेळ देतील. पालक एक उठतील आणि त्यांच्या नोंदीही ज्या पद्धतीने होणार आहे याचं निरीक्षण या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष करून करणार आहे. आपण एक पालकाला उठूया. तुमच्या काका तुमच्या पाल्याला घेऊन त्या टेबलवर एक जायचं. तुमच्या पाल्याला घ्या सोबत सुरुवात करा कार्यक्रमाला. चल बेटा. बाकीचे बघा फक्त शांत निरीक्षण करा काय होतं. एक टेबल नाही करा की दुसऱ्या टेबलवर जी बांधले टेबलवर बाकीच्यांनी विरायला होऊन जायचं. एक टेबल घेतलेले आहे त्या पद्धतीने टेबलवर बसून घ्या. टेबलवर बसले आहे ते गाडी सुद्धा काय करायचंय. तुम्हाला दिलेला तुमच्या हातात येणार आहे तर तुमच्या टेबल क्रमांकाप्रमाणे त्याच्यावर तुम्ही लिहिली आहे त्या पद्धतीने मुलांचं निरीक्षण करायचं. उंची उंची वजन मोजून घे बेटा. परत एकदा व्यवस्थित उभं. या ठिकाणी नवगताचं वजन मोजलं जात आहे. याची उंची मोजली 102 सेंटीमीटर उंची अशी. नाही सांगू द्या. सांग तसं सांगू. सांग बेटा सांग. विकासपत्र दिसत नाव सांग. ते विकासपत्र सुद्धा तुमच्या टेबलवर पाठवायचं आहे. सगळ्या गोष्टींची नोंद विकासपत्रावर व्यवस्थितपणे झाली पाहिजे. हा चला आता दुसरे पालक उठतील आणि प्रतिभा मॅडमांकडे जातील. त्यांना दुसरं विकासपत्र द्या. म्हणजे एक टेबल खाली झाला की दुसऱ्या टेबलवर अजून बरं बेटा. बस आता ठेव बेटा. हा बेटा या बाजूला टाकायचा. टाकायचं बाजूला हा बाजूमध्ये असं टाकणार नाही. लहान बोलताय बेटा. लहान बोलताय. हा व्हेरी गुड. लहान बोलताय दोघांमध्ये. अरे वा छान. कशी कोणता प्राणी तो चल बेटे मधुरा इकडे इकडे हा मोबाईल घे. हमारा था. व्हेरी गुड. वरून फिरो.
घेत आहेत मला थांबवणार पुढे हां फेक बेटा लवकर हा काही पकडून ठेवा तसं नुसतं हा फेक बेटा सॉरी